पहलगाम हल्ला करून ज्या दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसलं त्याला आज भारताने ऑपरेशन सिंदूर करून प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतीय हवाई दलाकडून मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात 9 दहशतवादी तळ उडवण्यात आले आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि इतर भागात हवाई हल्ले केले। भारताने मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिबर, सियालकोट, चकामरू, मुरिदके आणि बहावलपूर येथे दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे। भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ कडून ही दहशतवादी तळं निवडली गेली होती तशी माहिती देण्यात आली, तर भारतीय हवाई दलाकडून या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले। यामध्ये लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे महत्त्वाची तळं आणि कार्यालयं उडवण्यात आली आहेत। केवळ अर्ध्या तासात 9 ठिकाणी हवाई हल्ले करून शेकडो दहशतवादी ठार करण्यात आलेत असं सांगितलं जात आहे। ही महत्त्वाची कार्यालये होती जिथून दहशतवादी कारवाया या केल्या जात होत्या असंही बोललं जात आहे। ही ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अत्याधुनिक आणि अचूक दारुगोळा वापरला, ज्यामुळे कमीत कमी नागरी नुकसानीसह जास्तीत जास्त परिणाम दिसून आल्याचं पाहायला मिळालं। स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र आणि भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी सुसज्ज हॅमर क्षेपणास्त्र या 2 शक्तिशाली शस्त्र प्रणाली ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमध्ये वापरल्या गेल्याचं बोललं जात आहे। स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, ज्याला UK मध्ये स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखलं जातं, हे फ्रेंच ब्रिटिश लांब पल्ल्याचं हवेतून जमिनीवर मारा करू शकणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे। युरोपियन डिफेन्स कंपनी MBDA याची निर्मिती केली आहे। भारताच्या 36 राफेल विमानाचा हा भाग असल्याचं बोललं जात आहे। हॅमर मिसाईल, ज्याला AASM असंही म्हटलं जातं, ही फ्रेंच संरक्षण कंपनी सॅफ्रॉनने विकसित केलेली मध्यम पल्ल्याची आणि अचूक निर्देशित हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्र प्रणाली आहे। हे एक मॉड्युलर शस्त्र आहे जे प्रेपरेशन किट आणि मार्गदर्शन प्रणालीसह सामान्य बॉम्बचं प्रगत क्षेपणास्त्रांमध्ये रूपांतर करतं। राफेल विमानांच्या आपत्कालीन खरेदी अंतर्गत भारतानं ही प्रणाली खरेदी केली आहे। विशेषतः 2020 मध्ये चीनसोबत सीमेवरील तणावादरम्यान याची खरेदी करण्यात आली होती। हे सुद्धा क्षेपणास्त्र या मोहिमेत वापरण्यात आलं आहे। पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई हल्ल्यांना दुजोरा दिलाय आणि हे हल्ले भारतीय हवाई हद्दीतून करण्यात आल्याचं म्हटलं आहे। भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचं देखील विधान समोर आलंय। पाक सैन्याने सांगितलं की 6 ठिकाणी 24 हल्ले भारतीय हवाई दलाकडून करण्यात आले। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 जण जखमी झाले आहेत। पाकिस्तानकडून या हल्ल्याचा निषेध केला गेलाय आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। शिवाय भारताचे 5 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे। ही विमानं आली असता पाकिस्तानी डिफेन्स सिस्टीमने ही विमानं पाडली असं बोललं गेलंय। मात्र सध्या तरी किती लढाऊ विमानांनी हल्ला केला होता, त्यापैकी किती परत आले आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दावा केला तशी काही भारतीय लढाऊ विमानं पाडण्यात आलीत का, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाहीये। मात्र भारतीय सैन्य दलाकडून माहिती दिली जाणार आहे, तेव्हाच पाकिस्तानचा दावा खरा की खोटा ते समोर येणार आहे। त्यामुळे भारतीय हवाई दलाने सध्या तरी ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी करून दाखवलं असून जी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये कारवाया केल्या जातात, दहशतवादी अड्डे आहेत, त्याला उडवण्यात भारतीय हवाई दलाला यश आलंय असं दिसून येतंय। एयर स्ट्राइक हुई है वो एक्सपेक्टेड लाइंस पे थी, क्योंकि भारत ने एक किस्म से बिल्कुल मन बना लिया था और ठोक के दुनिया को बोला था, पाकिस्तान को बोला था, दुनिया को बोला था कि हम जबरदस्त रिएक्ट करेंगे। और हमने वो किया, दिखा दिया कि हम 9 टारगेट्स पे चले गए। हमने इस चीज़ का भी ध्यान रखा कि कोई सिविल कैजुअलिटी ना हो, मिलिट्री टारगेट ना हो, ये इससे ताकि आगे ना बढ़े। अब पाकिस्तान पे निर्भर है कि पाकिस्तान इसको कैसे लेता है। पाकिस्तान एक बहुत बड़ी बेवकूफ़ी करेगा अगर वो ज़्यादा स्ट्राइक बैक करेगा। ये तो उम्मीद है कि पाकिस्तान वापस हमला करेगा, पर वो मेरे को जो लगता है वो एक सिंबॉलिक होगा अपनी पब्लिक को बताने के लिए, अपने मुल्क को बताने के लिए कि भी हमने भी एक्शन लिया है। ना पाकिस्तान इस हालत में है कि भारत से लड़ सके, ना उनके पास उतनी ताकत है। ताकत हम कहते हैं मिलिट्री ताकत ही नहीं, ना उनके पास डिप्लोमेटिक ताकत है, ना उनके पास फाइनेंशियल ताकत है। वो एक हफ्ता भी लड़ाई नहीं लड़ सकते हमारे साथ, और उन्हें पता है कि अगर वो इसको और बढ़ाएंगे तो पाकिस्तान और छोटा होता जाएगा। पाकिस्तान के हित में होगा कि वो इसको आगे ना बढ़ाएं और भारत के साथ और कॉपरेट करें। सही होगा कि जो 26/11 के हमले के जितने भी गुनाहगार जो पाकिस्तान में हैं, वही नहीं और भी जो गुनाहगार हैं, उन्हें भारत को हैंड ओवर कर दे, ये उनके हित में होगा।
नहीं तो भुखमरी आएगी, पानी बंद होगा और कल को कोई एक और गलती कर बैठेंगे, फिर मेरे ख्याल उसके बाद पाकिस्तान वो पाकिस्तान नहीं रहेगा जो आज की स्टेट में है। तो सिंबॉलिक उम्मीद लगता है कि सिंबॉलिक कुछ ना कुछ करेंगे, पर उससे ज़्यादा करने की उनकी ताकत नहीं है। और उनके दोस्त भी उन्हें यही समझाएंगे कि भी गलती मत कर लेना एक भारत के ऊपर हमला करने की। और भारत ने बड़े सही प्लानिंग से किया है, मिलिट्री टारगेट नहीं हिट किए हैं, पब्लिक नहीं हिट किए हैं, टेररिस्ट के जो हब्स थे उनको किया है। एकूणच भारताने केलेलं ऑपरेशन सिंदूर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाकिस्तानकडून जी रडारड जो दावा केला जातोय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।